नमस्कार मंडळी. तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात मंडळी. आम्ही रात्री काय केलं, खूप भूक लागलेली तर चायनीज खायला गेलो. व्हेज चायनीज खाल्लं, खूप भारी टेस्ट होती चायनीजची. आम्ही मागवलं मंचुरियन ग्रेव्ही, ट्रिपल राईस, नूडल्स, पनीर क्रिस्पी, सगळे पदार्थ मागवले. एक नंबर होते आणि तोच ब्लॉग मी कंटिन्यू केला आहे. गुड मॉर्निंग सर्वांना. आणि आज आमच्या मित्राच्या आईने बनवलेलं बकऱ्याचं मटण स्पेशल, ते पण चुलीवरचं त्यांच्या हातचं. बघा इथे वाटण टाकून घेतलं आणि वाटण पण त्यांनी एकदम वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं. आणि बकऱ्याचं मटण पहिलं कुकरमध्ये शिजवून घेतलेलं. 3 शिट्टीमध्ये बकऱ्याचं मटण शिजलं आणि त्याच्यानंतर वाटण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून बकऱ्याच्या मटणचे जे पीसेस आहेत ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि त्याला व्यवस्थित उकळी येऊन दिली बकऱ्याच्या मटणाला. एकदम झणझणीत असं बकऱ्याचं मटण बनवलेलं त्यांनी. आणि चुलीवरचं म्हटल्यावर एकदम स्मोकी फ्लेवर. चुलीवरच्या जेवणाची टेस्टच काही वेगळी असते, एकदम अप्रतिमवाली टेस्ट होती. आणि त्याला मस्त उकळ येऊन दिली. त्याच्यामध्ये जसं लागेल तसं आपण पाणी ॲड करणार आहे बकऱ्याच्या मटणमध्ये. आम्हाला सुक्की ग्रेव्ही म्हणजे सुक्कत असं ग्रेव्हीवाला होतं, त्या हिशोबाने आम्ही पाणी ॲड केलं त्याच्यामध्ये थोडं थोडं. आणि चुलीला व्यवस्थित फाटी लावून घेतली आणि त्याला आपण थोडंसं शिजण्यासाठी ठेवून दिलं आहे. आणि बघा झणझणीत असं आपलं चुलीवरचं बकऱ्याचं मटण रेडी झालं आहे. आणि आता बकऱ्याचं मटण रेडी झालं ते उचलून नेलं आणि त्याच्यानंतर दुसरं बकऱ्याच्या मटणाचा जो रस्सा आहे तो रेडी करायला घेतला. त्याच्यानंतर एका कढईमध्ये लसूण टाकली, वाटण ॲड केलं आणि पाणी जे होतं सूप बकऱ्याचं मटण बॉईल केल्यानंतर जे सूप होतं तेल आणि हळदीचं पाणी ते ॲड केलं आणि त्याचं सूप बनवलं. दुसरं काही नाही, याच्यामध्ये पीसेस काही नाही आहेत, नुसता रस्सा होता. म्हटलं चुलीवरच्या भाकऱ्या बनवूया. तर घेतल्या चुलीवरच्या भाकऱ्या बनवायला. पहिली ज्वारीची भाकरी बनवली आणि बघू शकता गोल गरगरीत एकदम चुलीवरच्या टम्म अशा फुगलेल्या ज्वारीच्या भाकऱ्या. आणि चुलीवरची भाकरी म्हटलं तर खायला खूपच भारी लागते. मी ॲक्च्युली चुलीवरचं जेवणच खूप टेस्टी लागतं. ज्वारीची भाकरी बनवायला घेतली, मस्त चुलीजवळ बसलं आणि पायरीवर बसलेली भाकरीला मस्त गोल गरगरीत एकदम फिरवून घेतली. थोडंसं पीठ लावलं ताटाला आणि मी ताटामध्येच भाकरी थापली. मला थापायला भरपूर आवडतं आणि मला पातळ भाकरी आवडते, जास्त जाड नाही आवडत. पण भले मी जरी पातळ भाकरी भाजली तरी माझी भाकरी नरम राहते, एवढी नरम असते भाकरी. आणि भाकरी थापून घेतली व्यवस्थित बघू शकता. आणि आता भाकरी घेतली काढून आणि टाकली तव्यावर पलटी करून आणि त्याच्यावरती थोडंसं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे भाकरीला. त्याच्यानंतर ती भाकरी झाली. नंतर घेतलं चिकन मॅरिनेट करायला. तंदुरी बनवायची होती आम्हाला संध्याकाळी. चिकनमध्ये थोडंसं दही मिक्स केलं आणि व्यवस्थित चिकनचे पीस धुवून स्वच्छ करून घेतलेले आणि त्याला दही ॲड केलं. आणि दह्याला व्यवस्थित आपल्याला चिकनचे जेवढे पीस आहेत तेवढ्या पिसांना लावून घ्यायचे आहेत. चिकनच्या पिसाला दही पूर्णपणे लावून झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट रेडीमेड चिकन तंदुरीचा मसाला आणलेला, तोच डायरेक्ट आपल्याला ॲड करायचं होतं त्याच्यामध्ये. तर सगळं मिक्स असतं, काही नाही टाकायचं आपल्याला, डायरेक्ट त्या चिकनमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आणि जे आपल्याला चिकन मॅरिनेट करायचं त्याला व्यवस्थित मिक्स करायचं. थोडंसं दही आपल्याला ॲड करायचं, जे आम्ही दही ॲड केलं स्टार्टिंगला बघू शकता. आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित चिकन मसाला ॲड केला आणि चिकनला व्यवस्थित मॅरिनेट केलं. 70% दही ॲड करायचं आपल्याला, 70% मसाला. ज्या अकॉर्डिंग तुमचं जसं चिकन आहे त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला मिक्स करायचं. आमचं चिकनची क्वांटिटी थोडीच होती म्हणून आम्ही 70% त्याच्यामध्ये मिक्स केलं आहे मसाला. व्यवस्थित मसाला लावून घ्यायचा. तर आम्हाला संध्याकाळी करायचं होतं, तर मग आम्ही सकाळी मॅरिनेशन केलं जेणेकरून मसाला आतमध्ये पूर्णपणे उतरला जाईल. आणि थोडा अजून मसाला मी ॲड केला, थोडा कमी वाटत होता. आणि मसाल्याचा कलर बघू शकता, एकदम नॅचरल आणि मस्त असा कलर देखील आला त्या मसाल्यांना. आणि ते पीसेस पण एकदम मस्त लजीज वाटत एकदम बघून. चिकनला मॅरिनेट करून घेतलं आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे आपल्याला. आणि बाहेरचं वातावरण बघा, मी टेरेसवर आलेली तर टेरेसवरून खूप भारी असं वातावरण दिसतं. आणि इकडे घरांचं स्ट्रक्चर थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, ते देखील काही मस्त दिसतं. आणि वातावरण एवढं भारी होतं, टेरेसवर वारा वगैरे एवढा मस्त. आणि चारही साईडचं व्ह्यू एकदम हिरवंगार दिसत होतं, खूप मस्त वाटत होतं. थोडा पावसाची कमी होती, पाऊस आला असता तर अजून भारी वाटलं असतं. दुपारच्या जेवणाची तयारी झाली, मस्त इथे चिकन थाली होती आणि इथे होतं मटन थाली, रस्सा. आणि संध्याकाळी मग आम्ही घेतलं तंदुरी फ्राय बनवायला. हे तंदुरी फ्रायचं किट मागवलेलं, त्याच्यावरती खाली कोळसा टाकला, कोळशाला मस्त पेटवून घेतलं आणि ह्याच्यावरती ठेवले पीसेस जे आपण मॅरिनेट केलेले सकाळी, ते पीस ॲड केले. आणि त्याला आपल्याला अलटून पलटून फ्राय करायचं आहे. आणि जास्त टाईम ठेवलं त्यामध्ये पूर्ण करपले पीस आमचे. आणि त्याच्यावरती आपल्याला थोडं थोडं बटर देखील ॲड करायचं असतं. बुंदीला जास्त काही स्मोकी फ्लेवर आला आहे आणि मग थोडं थोडं बटर ॲड केलं नंतर आम्ही त्या पीसेसला, बघू शकता तुम्ही. या तंदुरी खायला.
सॉरी बार्बिक्यूची तंदुरी. हा तंदुरीचा सेटअप आम्ही मस्त टेरेसवर केलेला आणि रात्री आम्ही तंदुरी किती वाजता बनवत होतो, रात्री 12 वाजता तंदुरीचा आनंद घेत होतो खाण्याचा. आणि एकदम वातावरण पण एकदम थंडगार आणि मस्त टेरेसवरती चांदण्या चंद्र त्यांच्या सहवासात खूप मस्त वाटत होतं. गावचं वातावरण म्हटलं तर खूप वेगळंच असतं. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्की सांगा आणि कसे वाटतात व्हिडिओ बघायला. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. धन्यवाद.